Hello everyone, one more time looking forward to the online admission process. My name is Mayur Bangar and today we'll be discussing many things according to the step 3, that is option form 2, that is part 2. Dear friends, ऑलरेडी आपण सगळ्या जर स्टेप्स पाहतोय तर स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. 26 जुलै 2020 ऑनवर्ड स्टुडंट रजिस्ट्रेशन किक ऑफ झाले. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म 1 1 ऑगस्ट 2020 ला सुरुवात झाली आणि ह्या सगळ्याबद्दलचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती स्टडी प्लस एज्युकेशन इन्स्टिट्यूट. दोनही व्हिडिओ तिथे अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्याच्यातनं माहिती गोळा करू शकता. सो नाव मुव्हिंग टू द नेक्स्ट स्टेज विच इज ऑप्शन फॉर्म पार्ट 2. ऑप्शन फॉर्म पार्ट 2 ही स्टेप 3 आपण कन्सिडर करतोय आणि ती आफ्टर SSC 2020 रिझल्ट सांगितलं होतं आणि 12 ऑगस्टला ही स्टेप आपल्या समोर आलेली आहे. सो स्टुडंट, तुम्ही आतापर्यंत तुमचं लॉग इन ID पासवर्ड मिळवला असेल, तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये तुमचे डिटेल्स फिल आउट केले असतील आणि सगळ्या डिटेल्स जर तुम्ही भरून फॉर्मची पेमेंट करून तुम्ही जर तो लॉक केला असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म पार्ट 2 ओपन होतोय. व्हॉट इज दॅट ऑप्शन फॉर्म, काय असणार आहे, कसं असणार आहे, ते सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुर्तास त्याच्या डेट्स कोणत्या आहेत? 12 ऑगस्ट ला ऑप्शन फॉर्म सुरू झाला तर 22 ऑगस्ट पर्यंत आपण भरणार आहोत. 12 से लेके 22 तक विंडो है ओपन. घाई करू नका, आरामात तो फॉर्म भरा. 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट कळणार आहे. 23 ऑगस्टला तुम्हाला तुमची मेरिट रँक कळेल, मेरिट लिस्ट कळेल आणि तुमचा रँक कितवा आहे त्याही सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. त्याच गोष्टींमध्ये जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन असेल, करेक्शन करून हवं असेल तर यू कॅन रेज द ग्रीव्हन्स ऑप्शन. ग्रीव्हन्ससाठी तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही ते करेक्ट करून घेऊ शकता. 30 ऑगस्टला तुम्हाला तुमचे अलोकेशन कळतील. 30 ऑगस्टला तुम्हाला कळणार आहे तुम्हाला कोणतं ज्युनियर कॉलेज मिळालं आहे. जे तुम्ही ऑप्शन्स टाकलेले त्याच्यापैकी कोणतं तुम्हाला अलॉट झालंय किंवा नाही झालंय, ह्या दोनपैकी एक गोष्ट तुम्हाला कळेल. नेक्स्ट वन, 31 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मित्रांनो जाऊन ऍडमिशन घ्यायचंय ज्युनियर कॉलेजमध्ये जे तुम्हाला अलॉट झालंय. नाही तुम्हाला अलॉट झालं तर काळजी नाही, पुढे 2 राऊंड अजून खेळवण्यात येतील, रेग्युलर राऊंड, आणि तिथेही प्रोसेस सेमच असेल. सो 31 पासून 3 पर्यंत ऍडमिशन झाल्यावरती 3 तारीखला संध्याकाळी कॉलेजेस आपापल्या उरलेल्या सीट पुन्हा एकदा सबमिट करतील आणि ते गव्हर्नमेंटला आणि आपल्या वेबसाईट वरती दिसायला सुरुवात होतील की कोणत्या सीट्स रिकाम्या आहेत, वेकेंट आहेत. नाव यू शुड बी व्हेरी स्मार्ट वाईल डिवाइजिंग युअर स्ट्रॅटेजी. व्हॉट यू शुड नॉट डू, आय विल टॉक अबाउट इट फर्स्ट. 12 पासून 22 पर्यंत तुमची विंडो ओपन असल्या कारणामुळे तुम्ही घाई करू नका. डोंट बी इन हरी टू फिल अप द फॉर्म्स. इट्स नॉट कंपल्सरी टू फिल ऑल 10 ऑप्शन्स. 10च्या 10 कॉलेजेस टाकले पाहिजे अशी काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट नाहीये. तुम्ही हवे तेवढे ऑप्शन्स टाकू शकता, अप टू 10, मिनिमम 1. डोंट पुट कॉलेजेस विच यू विल नॉट ऑप्ट. देर इज अ टेंडन्सी की आपण सगळे कॉलेजेस टाकून बघूया, पण लागलं तर मग घ्यायचं नाही, असं करू नका. कारण त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी एका कॅन्डिडेटची सीट ब्लॉक करताय अननेसेसरीली. सो प्लीज डोंट ऑप्ट फॉर एनी कॉलेज विच यू आर नॉट गोइंग टू गो. सो तसं कोणतेही ऑप्शन तुमच्या लिस्टमध्ये ठेवू नका. अवॉइड ब्लाइंडली पुटिंग ऑप्शन्स गिवन बाय एनीवन एल्स. माझ्या मित्राने दिलेत, शिक्षकांनी दिलेत, कोणीही दिले असतील, अगदी मीही दिले असतील, तरीही ते ऑप्शन ब्लाइंडली टाकू नका. तुम्ही स्वतः त्याला अनालाइज करा आणि जवळचे कॉलेजेस जे तुम्ही घेणार आहात त्यालाच तुम्ही प्रिफरन्सेस द्या. मित्रांनो, ब्लाइंडली ते ऑप्शन्स टाकू नका. आम्हाला खूप वाईट अनुभव आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्वीच्या विद्यार्थ्यांचे, ज्यामध्ये कशाही प्रकारचे ऑप्शन टाकल्यामुळे त्यांना सीट्स मिस कराव्या लागल्या किंवा रॉंग कॉलेज ऍडमिशन मिळत आहेत. सो नाव व्हॉट यू शुड डू, लुक फॉरवर्ड टू कलेक्टिंग इन्फॉर्मेशन ऑफ कॉलेजेस. टिक मार्क केलेला आहे मी. अंडरस्टँड एडेड अनएडेड सेक्शन काय असतं ते समजून घ्या. फीज बघा, डिस्टन्स बघा कॉलेजचं तुमच्या घरापासून किती आहे, तुमच्या क्लासपासून किती आहे, आणि त्यानंतर सब्जेक्ट्स अवेलेबल कोणते आहेत. तुम्हाला संस्कृत, फ्रेंच, जर्मन, काही फॉरेन लँग्वेज घ्यायची असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ते सब्जेक्ट अवेलेबल आहेत का ते चेकआउट करा. लिस्ट बनवा कॉलेजेसची, मिनिमम 1 मॅक्झिमम 10 चालू शकेल आपल्याला. क्रिएट अ प्रेफरन्स ऑर्डर. सर प्रेफरन्स ऑर्डर म्हणजे काय, कशा प्रकारचे असते, मी सांगणार आहे त्याच्यावरती. आणि फिलअप ऑप्शन फॉर्म. सो ही तुम्हाला 12 ते 22 तारीखपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. लिंक आपली तीच आहे जी प्रोव्हाइड केली होती, जिथे लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही जनरेट केला होता, ऍप्लिकेशन भरलं होतं. तीच एक वेबसाईट आपल्याला पुन्हा एकदा हेल्प आउट करते या सगळ्या गोष्टींमध्ये. त्या वेबसाईटवरती काही अपडेट झालेल्या डिटेल्स तुम्ही पाहू शकतात. रजिस्ट्रेशन, लॉकिंग, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म्स, आता पुढे काउंटर चाललेला आहे त्याचा. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. तुम्ही तुमचं रिजन निवडताय साईटवरती आणि आतमध्ये जाताय. सो आतमध्ये तुम्ही एंटर केल्यावरती, रिजन निवडल्यावरती तुम्हाला एक व्हिडिओ समोर येतोय आणि तो व्हिडिओ तुम्हाला सांगतोय की अजून डिटेलमध्ये कशी इन्फॉर्मेशन होऊ शकते. सो नाव इफ यू वॉन्ट टू सी द व्हिडिओ, दिस इज फ्रॉम गव्हर्नमेंट आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. खूप डिटेलवरती इन्फॉर्मेशन सांगितली गेली आहे. नाव नेक्स्ट वन, इफ यू डू नॉट वॉन्ट टू सी द व्हिडिओ अँड वॉन्ट टू गेट इनसाइड द पेज, तो
क्लिक क्रॉस करून टाका, क्लोज करा आणि तुम्हाला अशा प्रकारे पेज तुमचं दिसायला सुरुवात होईल. पहिलं तर गॅदरिंग इन्फॉर्मेशन वरती मी जास्तीत जास्त भर देईन. फिलिंग अप ऑप्शन फॉर्म इज हार्डली 10 मिनिट्स जॉब, हार्डली 10 मिनिट्स जॉब. बाकी इन्फॉर्मेशन गॅदर करायला कदाचित तुम्हाला काही दिवस लागतील. कशी इन्फॉर्मेशन गॅदर करणार आणि कशा प्रकारे बघणार आहात ते अशा काही प्रकारे. फर्स्ट ब्लॅक वाला सर्कल जो तुम्हाला दिसतोय तो कट ऑफ आहे. तुम्हाला बायफोकल आणि जनरलच्या कट ऑफ लिस्ट तिथे एक्सेलच्या स्वरूपामध्ये मिळतील, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामध्ये युडाईस कोड ऍज वेल एज युनिक कोड सगळं काही प्रोव्हाइड केलं गेलंय. तुम्ही त्यामधनं गो थ्रू करू शकता आणि तुमच्या स्ट्रॅटेजीसाठी ते वापरू शकता, तुमच्यासाठी फिल्टर्समध्ये यूज करू शकता. नाव याच्यासाठी थोडी हेल्प घ्या, तुमच्या घरामध्ये कोणी मोठे असेल त्यांची हेल्प घ्या. नाव नो युअर एलिजिबिलिटी, तुम्हाला कोणते कॉलेजेस तुमच्या मार्क्सच्या आजूबाजूला जवळ आहेत. मला पालक म्हणतात की सर आजूबाजूच्या जवळ म्हणजे काय, तर रेंज किती, 10 मार्कांनी तुमच्या मार्कांच्या 10 मार्कांनी प्लस मायनस जे कॉलेजेस असतील त्या कॉलेजची नावं तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्हाला हा ऑप्शन गव्हर्नमेंटने खूप सुंदररित्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड केलाय. नो युअर एलिजिबिलिटी मध्ये दिसणाऱ्या सगळ्या फील्ड्स मी पाहू शकता. स्ट्रीम, मार्क्स रेंज काय, किती मार्कांनी तुम्हाला पुढे आणि मागे कॉलेजेस हवीत बघायला. 15 मार्कांनी, 20 मार्कांनी, 10 मार्कांनी ती रेंज आहे. काही एवढी मोठी गोष्ट नाही. 10 तुम्ही पुटअप करू शकता आणि पाहू शकता. स्पेशल रिझर्वेशन, सोशल रिझर्वेशन, देन मीडियम, जेंडर, अप्लाइंग फॉर बायफोकल सब्जेक्ट, यू आर सपोज टू सिलेक्ट इट अँड देन प्रोसीड फर्दर. जेव्हा तुम्ही भराल हे सगळे ऑप्शन्स आणि तुम्ही पाहाल, जेव्हा तुम्ही सर्चचं बटन दाबाल तर तुमच्या समोर ऑप्शन्स ओपन होतात, तुमच्यासमोर कॉलेजेस येऊन पॉप्युलेट होतात. सो काय आहे कॉलेजेस, त्यांचं युडाईस नंबर पासून कॉन्टॅक्ट नंबर, नावं, डिटेल्स, ऍड्रेसेस, स्ट्रीम, स्टेटस, मीडियम, इनटेक, मायनॉरिटी हे सगळं तुम्हाला दिसायला लागतं. आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फार महत्वाची राहील. चॉईस कोड हा फार इम्पॉर्टंट कोड आहे जो तुम्ही यूज करणार युनिक कोडच्या स्वरूपाने. नाव आता जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पुढे जाल त्यावेळी तुम्हाला रिअलाइज होईल की ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या फार गरजेची लागणार आहे. जर कट ऑफ तुम्हाला बघायचे असतील तर राईट साईडला जे बटन प्रोव्हाइड केले तिथे जाऊन तुम्ही एक आय दाखवली आहे तो दाबला असता तर तिथे कट ऑफही तुम्हाला दिसायला लागतात. तुम्हाला कशा प्रकारे काम करायचंय ते मी पुढे सांगणारच आहे. ही इन्फॉर्मेशन हे पॅनल नक्की काय करतं. नाव अजून एक सर्च बटन प्रोव्हाइड केलं गेलंय, तुम्ही जर पाहू शकता मेन तुमच्या वेबसाईट वरती. तिथे ज्युनियर कॉलेज इन्फॉर्मेशन, स्ट्रीम इन्फॉर्मेशन आणि गायडन्स सेंटर तुम्ही सर्च करू शकता. पहिले दोन फार इम्पॉर्टंट आहेत तुमच्या पुढच्या स्ट्रॅटेजीसाठी, ज्युनियर कॉलेज इन्फॉर्मेशन आणि स्ट्रीम इन्फॉर्मेशन. ज्युनियर कॉलेज इन्फॉर्मेशनचं जेव्हा तुम्ही बटन प्रेस कराल त्यावेळी तुम्हाला रिअलाइज होईल की अशा काही गोष्टी तुम्हाला विचारते. कोणत्या झोन मधनं तुम्ही आहात, तुम्ही कशा प्रकारे कोणत्या एरियामध्ये कॉलेज शोधताय, कोणत्या टाईपचं कॉलेज शोधताय हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रीम कोणती, स्ट्रीमचा स्टेटस, मीडियम, देन मायनॉरिटी सिलेक्ट केलं तर रिलिजियस मायनॉरिटी, लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिलेक्ट करायचे, बायफोकल तुम्हाला सिलेक्ट करायचं, युडाईस कोड तुम्हाला सिलेक्ट करायचं. हे तुम्ही हवे तेवढा वेळा ट्राय करू शकता, हवे तेवढा वेळ पाहू शकता. याच्यासाठी काही लॉग इन करायची गरज नसते. हे फ्री ऑफ एनी एफर्ट्स जे पॅनलवरती त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. सर्च बटन तुम्ही दाबल्यानंतर यू विल रिअलाइज आफ्टर फिलिंग अप द डेटा मोमेंट यू पुट सर्च यू विल फाइंड कॉलेजेस जे त्या गोष्टींना मॅच करणारं कॉलेज तुमच्या समोर येऊन ठाकतंय. वाव, किती बेस्ट आहे हे सगळं. नाव सगळ्या गोष्टी तुम्ही पाहाल आणि मोर डिटेल्स मी बटन प्रेस कराल तर तुम्हाला जाणवेल की त्या कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर पॉप्युलेट झाली. कॉलेज काय आहे, को एज्युकेशन. को एज्युकेशन म्हणजे काही कॉलेजेसमध्ये बॉईज गर्ल्स दोन्ही शिकतात, तर काही कॉलेजेस फक्त गर्ल्ससाठी दिलेले आहेत. एक्झाम्पल द्यायचं झालं तर SNDT कॉलेज. नाव त्या कॉलेजचा ऑफिस टायमिंग पासून सगळ्या गोष्टी तिथे दिसतील. कॉलेज कशाच्या जवळ आहे, कोणत्या लोकेशन जवळ आहे, विसिनिटी काय, नियरेस्ट बस स्टॉप, नियरेस्ट लँडमार्क हे सगळं तिथे दाखवलं जाईल. सो तेही पहा. तुम्हाला रोज अपडाऊन करायचं, टू अँड फ्रो ट्रॅव्हल करायचं, त्यामुळे तुमचा एरिया, तुमचं लोकेशन फार महत्वाचं आहे स्ट्रॅटेजिकली. नाव कॉलेज कोड तुम्ही पाहू शकता. इनटेक इज मोर इम्पॉर्टंट. नाव इनटेक म्हणजे काय, किती लोकांना ऍडमिशन मिळतं त्या एका ट्रेडमध्ये. सो प्लीज ते बघून घ्या. जेवढा जास्त इनटेक तेवढे चान्सेस तुमच्या आतमध्ये जायचे जास्त होतात. स्ट्रीम स्टेटस अनएडेड, एडेड बद्दल मी बोलणारच आहे पुढे. कॉलेजच्या फीज आजच्या दिवसांमध्ये फीजही मॅटर करतायत, कारण तुम्ही बायफोकल सब्जेक्ट निवडता तर फी त्याच्या जास्त असतात. अनएडेडच्या फी अजून जास्त असेल, सेल्फ फंडेडच्या फी जास्त असतील, परमनंटली अनएडेडच्या फी जास्त असतील. सो त्याची काळजी घ्या. खाली तुम्ही पाहू शकता तर सगळे सब्जेक्ट तुम्हाला दिसतात. सब्जेक्ट मी का दाखवतोय माहितीये का, कारण तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी डिवाइस करायला मदत होईल. काही विद्यार्थ्यांना सेकंड लँग्वेज ही मराठी नको, हिंदी हवी किंवा दुसरी कोणती हवी तर तुम्ही घेऊ शकता. फर्स्ट लँग्वेज तुमची इंग्लिश असेल. फॉरेन लँग्वेज ज्यांना हव्यात त्या तुम्ही घेऊ शकता. मराठी, हिंदी, संस्कृत, देन फ्रेंच, जर्मन ह्या सगळ्या लँग्वेजचं कॉम्बिनेशन तुम्ही बनवू शकता, प्रोव्हाइडेड तुमच्या कॉलेजने ते प्रोव्हाइड केलं पाहिजे. सो जेव्हा तुम्ही हे सर्व विचार करताय, कॉमर्स किंवा सायन्स सगळे स्टुडंट जे काही आहेत ते, तेव्हा तुम्हाला कोणते ऑप्शन्स अवेलेबल कोणत्या कॉलेजमध्ये आहेत ते चेकआउट करा. अदरवाईज तुमचा आवडता सब्जेक्ट तुम्हाला न मिळाल्या कारणामुळे तुम्हाला पुढे फार दिक्कत होऊ शकते. नाव खाली बघू शकता. बायफोकल सब्जेक्टमध्ये कम्प्युटर सायन्स अनएडेड 200 इनटेक आहे. टोटल फीस तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारच्या डिटेल्स तुम्हाला फार महत्वाच्या पडणार आहेत. त्याच्याच सोबत तुम्हाला लागणारे डिटेल म्हणजे कट ऑफ लिस्ट.
कट ऑफ कोणत्या मार्कांना होतोय, कॅटेगरीच्या कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारचा कट ऑफ दिला गेलेला आहे हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या रिझर्वेशननुसार तुमची स्ट्रॅटेजी बदलेल कॉलेजेसला अप्लाय करण्याची. याच्यात तुम्हाला खूप स्मार्ट राहावं लागेल आणि काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील त्या अशा प्रकारच्या. पहिलं, डिस्टन्स फ्रॉम युअर होम अँड कोचिंग क्लास इज मोर इम्पॉर्टंट. येस, कोचिंग क्लास सुद्धा. सो तुम्ही रोज जाणार येणार आहात, तर त्यामुळे तिथलं डिस्टन्स तुम्हाला एव्हरीडे मॅटर करेल. 11 स्टँडर्डला कदाचित तेवढं तुम्हाला आता वाटणार नाही, पण 12 स्टँडर्डला एव्हरी मिनिट विल मॅटर. ठीक आहे. नेक्स्ट वन, कट ऑफ मार्क्स, कॅटेगरी कट ऑफ तुमची किती आहे, तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन काही आहे का तेही चेक करून घ्या. किती आहे, कसं आहे, तुम्हाला कुठे मिळू शकतं, याच्यावरती खूप स्मार्ट राहायला पाहिजे. आय हॅव सीन इट विथ एक्सपिरियन्स. आय एम टेलिंग यू गाईज, ज्याने चांगल्या प्रकारे फॉर्म्स भरलेले आहेत, खूप स्मार्टली रिसर्च केलेल्या त्या विद्यार्थ्यांना चांगलेच कॉलेज मिळत जातात. आणि चुकून माकून काही विद्यार्थी आम्हाला असेही सापडतात की ज्यांनी मेसअप करून टाकलं आणि अंडरस्टँड नाही केली प्रोसेस, आणि त्यामुळे कुठेतरी वेगळंच कॉलेज त्यांना मिळतं. टोटल कॉलेजचा इंटेक किती आहे, एडेड, अनएडेड, को एज्युकेशन, सेल्फ फंडेड, याच्यामधला कोणता प्रकार आहे. एडेड आणि अनएडेड मध्ये मी जास्त डिस्कशन्स आधीच केलेले आहेत, त्यामुळे आता सध्या सांगायचं झालं तर एडेड अनएडेड कोणतं चांगलं नाही, दोन्ही चांगले असतात. बऱ्याच कॉलेजेसचे हे प्रकार आहेत, फक्त एकच फी मध्ये तफावत असते. अनएडेडच्या फीस तुमच्या थोड्या जास्त असतात, कदाचित टायमिंग डिफर करू शकतील, त्यामुळे टायमिंगसाठी पण आपापल्या कॉलेजेसचे नंबर्स प्रोव्हाइड केले, त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारला की ह्याचा अनएडेडचा टायमिंग काय आहे. फीज मध्ये डिफरन्स येतोय, तो मी वरती सांगितलंच आहे, त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी त्याच्यावरतीही बेस होऊ शकते. कोणत्या कॉलेजला कमी फीज आहे मी तिथे जाईन. अदर सब्जेक्ट्स अवेलेबल, लँग्वेजेस वरती तुम्हाला नजर ठेवायचे. ऑप्शन्स फॉर मॅथमॅटिक्स तुम्हाला घ्यायचं असेल, जनरलचे स्टुडंट जे आहेत ज्यांना बायोलॉजी फोकस करायचा आहे, पीसीबी ग्रुप फोकस करायचा आहे, सर मला ऑप्शन्स मिळेल का मॅथमॅटिक्ससाठी, कोणता मिळतोय, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी काय मिळतंय, तुमच्या कॉलेजवरती डिपेंड करेल. दॅट्स वाय यू नीड टू बी व्हेरी स्मार्ट ह्या गोष्टी सिलेक्ट करताना. एक्झॅक्ट कॉलेजचा युनिक कोड तुम्हाला मेन्शन करावा लागेल आणि त्याची लिस्ट बनवावी लागेल. युनिक कोड तुम्हाला आपण दिलेल्या एक्सेल्स मध्ये पण आहेत, त्यानंतर वरती तिथे पाहिलेल्या कट ऑफ लिस्ट ज्या आहेत त्याच्या एक्सेल्स मध्ये पण युनिक कोड प्रोव्हाइड केला गेलाय कॉलम नंबर 3 मध्ये. तशी तुम्हाला एक लिस्ट बनवायची. कॉलेजचं नाव, प्रिफरन्स रँक काय दिलाय तुम्ही त्या कॉलेजला, त्याबद्दल मी बोलणार आहे प्रिफरन्स रँक बद्दल, आणि युनिक कोड त्या कॉलेजचा काय आहे, सो दॅट एका पेजवरती सगळ्या गोष्टी असतील, तुम्ही कुठेही पळापळ करणार नाहीत. प्रिफरन्स रँक तुमचा चेंज होत राहील. कदाचित पहिलं वाटेल की नाही हे पहिले 1, 2, 3 कॉलेज, नंतर वाटेल नाही यार दुसरं वाला चेंज करूया, हे जे चौथ्या रँकला ते दुसरं घेऊया. हरकत नाही, पेजवरती स्क्रिबल करू शकता आणि तुमच्या विंडो ऑन करण्याआधी, लॉग इन करण्याआधी या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेडी राहतील. सो प्रिपेअर अ लिस्ट, डिस्कस इट विथ युअर पेरेंट्स, फ्रेंड्स, युअर टीचर्स, अँड देन फिक्स द लिस्ट. सो kind information from my side and kind instruction from my side, please be ready with it. हे सगळं रेडी करून ठेवा, तर तुमचं काम 10 मिनिटांमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग होईल. ना आता मी त्या मुद्द्याला हात घालणार आहे की ही कॉलेजची अलॉटमेंट प्रोसेस वर्क तरी कशी होते. मी तुम्हाला एक बेसिक मॉड्यूल दाखवतोय ज्यामधनं तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट प्रोसेस होते तरी कशी सुरू, आणि तुम्हाला तुमचा फॉर्म येईपर्यंत कशा प्रकारे ते प्रोसेस होतं. सो इट लुक्स लाईक दिस. हाऊ कॉलेज अलॉटमेंट प्रोसेस वर्क्स इन अ सॉफ्टवेअर. दिस इज अ बेसिक कॉन्सेप्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. अलॉटमेंट प्रोसेस कशी असते ही एक्झॅक्ट रेप्लिका नाही आहे, ही तुम्हाला बेसिक मी एक्सप्लेन करतोय. सो कसं सुरू होतं, तर पहिलं अलॉटमेंट स्टार्ट होते स्कोरिंग हायेस्ट मार्क्स स्टुडंट सोबत. ज्या विद्यार्थ्याचे मेरिट मार्क्स सगळ्यात जास्त आहेत, कारण आपल्याकडे ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये येणारे विद्यार्थी आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्ड्स, वेगवेगळ्या बोर्ड्स मधून येतात. त्यांचे मार्क्स तुमचे जसे 500 पैकी आहेत तसे त्यांच्या वेगवेगळ्या मार्कांच्या टोटल मधून असतील 600, 700, 800, तर त्यांना ते पॅरिटीवरती 500 मध्ये कन्वर्ट केले जातात. त्यानुसार मेरिट रँक ठरतो, मेरिट मार्क्स ठरतात, आणि मग मेरिट रँक नुसार जो विद्यार्थी पहिला असेल त्याचा फॉर्म पहिला पिक होतो. नाव चेक केलं जातं त्याने कोणते ऑप्शन टाकले, त्याचा पहिला ऑप्शन चेक केला जातो, त्या कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहे का. पहिला प्रिफरन्स त्याने जो दिलाय तो पहिला प्रिफरन्सला सीट अवेलेबल आहे, खाली जाणार सीट अवेलेबल आहे, त्याला ती अलॉट होते आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा फॉर्म पिक होतो. आणि आता तुमचा येलो विंडो मधनं पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म पिकअप व्हायला सुरुवात होतात. ना कोणता ऑप्शन फॉर्म पहिल्याचं झालंय, देन नेक्स्ट स्टुडंट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, असं करत 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 तुमच्या मार्कांनुसार तुमचा जो काही रँक असेल, तुमच्या मार्कानुसार तुमचा जो काही रँक असेल त्यावेळी तुमचा फॉर्म पिक केला जाईल. नाव हे अंडरस्टँड करा की तुमचा फॉर्म येईपर्यंत डेफिनेटली काही ना काही सीट्स पहिल्या गेलेल्या आहेत, सो त्या ब्लॉक झालेल्या आहेत, त्या सीट्सवरती ऍडमिशनसाठी ऑलरेडी अलॉटमेंट झालेले आहेत. मग आपल्याला आपले प्रिफरन्सेस खूप इम्पॉर्टंट ठरतील. कसे ठरतील तर बघूया ही पुढचा पार्ट. जेव्हा विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म पिक केला जाईल, टेक युअर एक्झाम्पल, त्यावेळी तुमचा पहिला प्रिफरन्स चेक केला जाईल. पहिला प्रिफरन्स तुमचा चेक केला, तुम्हाला सीट अवेलेबल असेल त्या कॉलेजमध्ये, राहिली असेल तोपर्यंत तुम्हाला दिली जाईल. नसेल तर काय झालं होईल सर, इफ द सीट इज नॉट अवेलेबल विच इज ऑफ प्रिफरन्स नंबर 1, देन सीट नाही अवेलेबल, तर काही अशा प्रकारची सिच्युएशन म्हणते चेक नेक्स्ट प्रिफरन्स कोणता दिला विद्यार्थ्याने, दुसरा प्रिफरन्स कोणता विद्यार्थ्याने दिलाय ते पाहिलं जातं ऑप्शन फॉर्म मध्ये, आणि पुन्हा चेक केलं तर सीट अवेलेबल आहे का, सीट अवेलेबल असेल तर सीट द्या, नाही तर पुन्हा मागे जा.
चेक नेक्स्ट गिव्हन प्रिफरन्स, दुसरा, तिसरा, चौथा. आता जेवढे तुम्ही प्रिफरन्स दिले तेवढे प्रिफरन्स सगळे चेक होतील वन आफ्टर द अनदर वन्स युअर फॉर्म इज पिक्ड अँड युअर सीट विल बी अलोकेटेड अकॉर्डिंग टू दॅट. इफ ॲट ऑल असं होऊ नये, परंतु असं झालं आणि तुम्ही दिलेल्या 5ही प्रिफरन्स किंवा 10 प्रिफरन्स मधले कोणत्याही ठिकाणी तुम्हाला सीट अवेलेबल नाही मिळाली, तर आपोआप तुम्ही काय होताय, नेक्स्ट प्रिफरन्स नॉट प्रोव्हाइड केल्यामुळे किंवा प्रिफरन्सेस संपल्यामुळे तुम्ही जाताय या राऊंडच्या बाहेर, म्हणजे तुम्हाला अलोकेशन मिळत नाहीये. त्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट नाही मिळणार, तुम्हाला नेक्स्ट राऊंडला पुन्हा एलिजिबिलिटी असेल, तुम्ही सीट साठी पुन्हा अप्लाय करू शकता. नाव असं करत 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 ज्याचा मेरिट रँक शेवटचा आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत ही प्रोसेस येऊन थांबते. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पहिले ते लास्ट प्रिफरन्सेस कोणकोणते भरत आहात, हे तुमचे ड्रीम प्रिफरन्सेस असले पाहिजेत. ड्रीम प्रिफरन्सेस म्हणजे काय, मला एक कॉलेज अमुक अमुक हवं आहे ह्या सेगमेंट मधलं, त्यातलं बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज, त्यानंतरचं बेस्ट कॉलेज, त्यानंतरचं बेस्ट कॉलेज, आणि असं करत करत मी माझे प्रिफरन्सेस टाकेल. वन्स युअर फॉर्म इज पिक, तुमचे सगळे प्रिफरन्सेस चेक होतील आणि जो काही पहिला प्रिफरन्स, दुसरा, तिसरा, चौथा जो प्रिफरन्स तुम्हाला अलॉट होईल तो तुम्हाला इन्फॉर्म करण्यात येईल. प्रिफरन्स नंबर 1 तुम्हाला मिळाला असेल तर तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यायचं आहे. प्रिफरन्स नंबर 2 to 10 पर्यंत तुम्हाला जर मिळालं असेल तर तुमची चॉईस असेल ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं. इफ यू सिलेक्ट ऍडमिशन, इफ यू टेक ऍडमिशन, यू विल बी आउट ऑफ द प्रोसेस. 2 आणि 3 राऊंड मधून तुम्ही बाहेर होताय. पण तुम्ही नाही ऍडमिशन घेतलं तर तुम्ही डेफिनेटली राऊंडच्या मध्येच राहताय. सो दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल आहात का, आहात असं मी म्हणेन. नाव हे सर्व पाहताना ही तुम्हाला थोडक्यात मी प्रोसेस सांगितले. दिस इज नॉट एक्झॅक्ट रेप्लिका, कारण इथे रिझर्वेशन सिस्टम्स आणि कोटा सिस्टम बऱ्याच गोष्टी वर्क करतात सायमल्टेनियसली. खूप मोठा अल्गोरिदम असतो. हे मी तुम्हाला बेसिक आयडिया दिलेली आहे. यानुसार तुम्ही स्मार्टली तुमची प्रिफरन्स लिस्ट रेडी करून ठेवा. नाव आता पॅनल आपण ओपन करूया. जेव्हा तुम्ही पॅनल ओपन कराल त्यावेळी तुम्हाला रिअलाइज होईल काही अशा प्रकारे तुम्हाला सिच्युएशन दिसेल. तुमचा फॉर्म ऑटो व्हेरीफाय झाला असेल, नसेल झाला तर लॉक करा, त्याला ऑटो व्हेरीफाय करून घ्या. तुमच्या ऑप्शन फॉर्म वरती कदाचित अशा काही ऑप्शन दिसायला सुरुवात होतील तुम्हाला. ऑप्शन फॉर्म विल ओपन ओनली इफ, जर तुमचा ऑप्शन फॉर्म ओपन करायचा तुम्हाला तर तो कधी होऊ शकतो, ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 लॉक केलेला आहे आणि तो ऑटो व्हेरीफाय तरी असला पाहिजे किंवा व्हेरीफाईड बाय स्कूल और गायडन्स सेंटर असला पाहिजे, तरच तुम्हाला आता पुढच्या गोष्टी काम करायला सुरुवात करायला तुम्ही जाऊ शकता. नाव पुढे जाताना जेव्हा तुम्ही ऑटो व्हेरीफाईड आणि कम्प्लीट नॉट लॉक सेकंड ऑप्शन बघताय, ऑप्शन फॉर्म पार्ट 2, नाव यू आर रेडी टू गो फर्दर. तुम्ही पाहू शकताय अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला जर ऍप्लिकेशन फॉर्म अनलॉक करायचा असेल तर यू कॅन ट्राय इट अँड यू कॅन गेट इन टच विथ युअर गायडन्स सेंटर अँड स्कूल टू डू दॅट. जर तुम्हाला वाटलं काही गडबडी झालेली आहे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तेही तुम्ही करून घेऊ शकता. हिअर वी गो डिअर फ्रेंड्स. नाव नेक्स्ट पार्ट जो ओपन झालेला आहे ऑप्शन फॉर्मचा तो अशा प्रकारचा. सिलेक्ट स्ट्रीम अँड मीडियम, सिलेक्ट ज्युनियर कॉलेज, सेट प्रिफरन्सेस अँड लॉक द ऑप्शन फॉर्म. लॉकचं पुन्हा एकदा इथे आलेलं आहे. नाव हे होताना आता आपण पहिला जे काही ऑप्शन सिलेक्ट करतो की सिलेक्ट स्ट्रीम अँड मीडियम. काय गोष्टी दिसतात मला जेव्हा सिलेक्ट स्ट्रीम अँड मीडियम बघताना, तर मला माझे सगळे 10वीचे मार्क्स, इंग्लिश सब्जेक्ट आहे का, सायन्स आहे का, हे जे मी मागे भरलं होतं ते सगळं दिसायला सुरुवात होते. तुमचे मार्क्स ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड मधनं ह्याच वर्षी 10वीची परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स जसे तसे दिसायला सुरुवात होतात समोर. या सगळ्या ऑटोमॅटिकली पॉप्युलेट झालेल्या काही मार्क्स आहेत, फील्ड्स आहेत, त्यामुळे याच्यात तुम्ही काही एडिट करू शकत नाही. नाव मेरिट मार्क्स तुम्ही पाहू शकता 457.000. हे कन्वर्टेड आउट ऑफ 500. तुमच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. बाहेरच्या विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला एक्स्ट्रा मदत हवी असेल त्यांनी प्लीज मला कॉन्टॅक्ट करावा. जर तिथे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली ग्रीव्हन्स साठीही जाऊ शकता. जर तुम्हाला आढळलं काही प्रॉब्लेम आहे तर खाली सेंड ग्रीव्हन्स नावाचं बटन आहे, तिकडनं तुम्ही तुमची क्वेरी पाठवू शकता, तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन रेज करू शकता किंवा लिहून तिथे ऍप्लिकेशन देऊ शकता. तेही त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो. नाव व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक ऑल दिस फील्ड्स आर करेक्ट, देन मूव्ह फर्दर. काय आहे पुढे, स्ट्रीम सिलेक्ट करायची. तुम्ही कोणत्याही एका स्ट्रीमला आता अप्लाय करू शकता. सपोज आय सिलेक्टेड कॉमर्स स्ट्रीम. नेक्स्ट वन इज अ सिलेक्ट मीडियम. यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. नाव काय घ्यायला पाहिजे, तर मेनी ऑफ स्टुडंट्स विल बी टेकिंग इंग्लिश ऍज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, हा तुमचा चॉईस असेल, त्यामुळे प्लीज काळजीपूर्वक याला निवडा, कारण हे जे तुम्ही निवडणार त्याच्यानुसार पुढे त्याची सगळी गोष्ट और फॉर्मचे सगळे ऑप्शन चेंज होतात. आता आपण सेव्ह अँड नेक्स्ट करतोय आणि पुढे जातोय. सो आपण पुढे गेल्यानंतर नेक्स्ट फील्ड आपल्याला ओपन होते. जसं सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबल्यानंतर सिलेक्टिंग ज्युनियर कॉलेजेसचं. सो सिलेक्टिंग ज्युनियर कॉलेज ऑटोमॅटिकली दोन विंडोज ऑटोमॅटिकली पॉप्युलेट झाले. आता आपल्याला स्टेटस, कॉलेज टाईप, बायफोकल, झोन, एरिया आणि युनिक कोड याच्यानुसार तुम्हाला कॉलेजेस समोर पॉप्युलेट व्हायला सुरुवात होतील. चलो तो फिर एक के बाद एक हम लोग देखेंगे की काय आहे स्टेटस. स्टेटस म्हणजे कशा प्रकारे हे कॉलेज वर्कआउट करतं. एडेड आहे का, बीएमसी गव्हर्नमेंट आहे का. सो ह्या तीनही सेक्शन मध्ये असणाऱ्या कॉलेजच्या फीज तुर्तास कमी असतात आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गव्हर्नमेंटच्या फंडिंगनुसार दिसायला सुरुवात होतात. परमनंटली अनएडेड, सेल्फ फायनान्स आणि अनएडेड. येस, गव्हर्नमेंटची यांना छान प्रकारे सर्टिफिकेशन, मान्यता सगळं काही आहे. फक्त एकच आहे की त्यांना अनुदान न मिळाल्या कारणामुळे फीस थोड्याशा जास्त असू शकतात. सो तिकडे तुम्ही ऍडमिशन घेताना काळजी घ्या.
नेक्स्ट वन, जर कॉलेज टाईप बघू शकता, को एज्युकेशन, दोनही एकत्र, गर्ल्स बॉईज आणि फक्त गर्ल्ससाठी काही कॉलेजेस, एक्झाम्पल SNDT. नेक्स्ट वन इज बायफोकल सब्जेक्ट, जिथे कॉमर्ससाठी बँकिंग, मार्केटिंग अँड सेल्समनशिप, ऑफिस मॅनेजमेंट, स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट असे येतात. तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असे सब्जेक्ट तुम्हाला दिसायला लागतील. तुमची चॉईस असेल, त्यातलं कॉलेज तुम्हाला खाली बघायचं असेल आणि सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही ते निवडू शकता. नेक्स्ट वन इज, तुम्हाला सापडेल की तिथे झोन आणि एरिया तुम्हाला निवडायचा आहे. विच झोन यू वॉन्ट फ्रॉम युअर एरिया, कोणत्या झोनमध्ये तुम्हाला कॉलेजेस बघायचे जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. एरिया यू कॅन पुट इट आउट, कॉलेजचा टोटल मोठा एरिया कोणता असू शकतो जिथं तुम्हाला कॉलेजेस पाहायचे ते तुम्ही बघू शकता. अँड देन लास्ट बट नॉट द लिस्ट, युनिक कोड. हा जो युनिक कोड प्रोव्हाइड केला गेला आहे, हा युनिक कोड पण तुम्ही एंटर करू शकता आणि कॉलेज सर्च करू शकता. हा कुठे मिळेल तर तुम्ही जी एक्सेल घेतलेली आहे आमच्याकडून, त्याच सोबत ह्या वेबसाईटच्या काही कट ऑफ लिस्ट नावाचं बटन होतं, तिथनं घेतलेल्या लिस्टमध्ये तुम्ही कॉलम नंबर 3 पाहू शकता, युनिक कोड प्रोव्हाइड केला गेला. तो युनिक कोड तुम्ही टाईप केला तर कॉलेज इथे पॉपआउट होईल आणि दिसायला तुम्हाला सुरुवात होईल. चला तर मग अशी इन्फॉर्मेशन आपण भरायला सुरुवात करूया. आणि इन्फॉर्मेशन भरायला सुरुवात केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन जे तुम्हाला हवेत नको ते तुम्ही सिलेक्ट केले आणि सर्च ज्युनियर कॉलेज असं बटन दाबल्यावरती तुम्हाला सगळे ज्युनियर कॉलेज त्या फिल्टरनुसार दिसायला लागतात. लेफ्ट साईडला सगळ्यात पहिली विंडो आहे सिरियल नंबर, मग कोड, ज्युनियर कॉलेजचं नाव आणि ऍड्रेस येतं. एरिया कुठे आहे तो तुम्ही जो सिलेक्ट केला असेल त्यातनंच असणार आहे. स्ट्रीम कोणती आहे, काय स्टेटस कसं आहे त्याचं, परमनंट एडेड हे तुम्ही पाहू शकता. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, फीज आणि सिलेक्शन बटन. सो आता इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता जे कॉलेज तुम्हाला हवंय त्यानुसार. नाव मी खाली सिलेक्ट केले की 2 कॉलेजेस सिलेक्ट केली. MD कॉलेजचे दोन्ही ऑप्शन्स मी घेतले, एडेड अनएडेड दोन्ही घेतले. अनएडेडच्या फीज पाहू शकता, एडेडचे स्टार करून ठेवलेले आहे, सो मिनिमल फीज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तिकडे. नाव तुम्ही जर तेव्हा ते सिलेक्ट कराल तर तुम्ही रेडी व्हाल की पुढे तुम्हाला जाण्यासाठी हे 2 कॉलेजेस, हे 2 ऑप्शन्स मी आता सिलेक्ट करून पुढे चाललेलो आहे. एडेड अनएडेड वेगवेगळे ऑप्शन होतात, पालक मला विचारतात त्यावेळी मी त्यांना ते सांगतो. ऍड सिलेक्ट कॉलेज नावाचं एक बटन आहे खाली, ते तुम्ही दाबल्यावरती तुमच्या लिस्टमध्ये ते येणार. आता जेव्हा तुमच्या लिस्टमध्ये ते येतील तेव्हा काही अशा प्रकारे दिसतील. यू विल फील लाईक की तुमची पूर्ण लिस्ट आता रेडी झालेली आहे सिलेक्टिंग ज्युनियर कॉलेजेसची. त्या लिस्टमध्ये काही ऑप्शन्स वरती, काही ऑप्शन्स खाली तुम्हाला दिसतात आणि तुम्हाला आता त्यांचे प्रिफरन्सेस लावण्यासाठी विचारलं जाईल. डिअर फ्रेंड्स, नाव काय प्रिफरन्सेस लावण्यासाठी विचारलं जाईल, पण एक गोष्ट तुम्हाला जाणवली की प्रिफरन्सेस लावण्याआधी मी एक कॉलेज चुकीचं सिलेक्ट केलं यार, हे कॉलेज नकोय मला, तर डिलीट करू शकतो का सर मी? येस, यू कॅन सिलेक्ट दी बटन, यू कॅन सिलेक्ट दॅट कॉलेज अँड यू कॅन प्रेस डिलीट बटन डाऊन ओव्हर देअर. द मोमेंट यू कॅन प्रेस, इफ यू प्रेस डिलीट बटन, तिथे पुढे जाऊ शकता तुम्ही आणि पुढे तुम्हाला काम करण्यासाठी बाकीचं ते कॉलेज निघून जाईल आणि फक्त जे हवी ती कॉलेजेस तुमच्या समोर राहतील. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावरती तुमचं कॉलेज निघून गेलेलं असेल. एकदा तुम्ही त्या पॉईंट मधनं पुढे आलात, सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे आलात, तर तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्ही आता प्रिफरन्सेस सेट करणार आहात. मगाशी मी तुम्हाला जसं दाखवलं इम्पॉर्टन्स काय प्रिफरन्सचं, पहिलं, दुसरं, तिसरं. जर पहिलं नाही मिळालं तर दुसरं चेक होतं, दुसरं नाही मिळालं तर तिसरं चेक होतं. असं करत करत 10 जेवढे ऑप्शन तुम्ही बनवा तेवढे सगळे तुमच्यासाठी चेक केले जातील की तुम्हाला तिथे सीट अवेलेबल आहे का. सो त्यामुळे तुम्ही तुमची प्रिफरन्स व्यवस्थित देणं गरजेचं आहे. इट शुड बी अ ड्रीम प्रिफरन्स ऑर्डर असली पाहिजे. सो कसं द्यायचं सर प्रिफरन्स, तर अशा प्रकारे द्यायचं. ज्या कोणत्याही कॉलेजचा सेट प्रिफरन्स मध्ये जे काही चेकबॉक्स तुम्हाला दिसतोय, जो कोणताही चेकबॉक्स तुम्ही पहिल्यांदा क्लिक कराल तो पहिला तुमचा प्रिफरन्स बनेल. जो कोणता चेकबॉक्स, जे कॉलेजच्या समोरचा चेकबॉक्स तुम्ही दुसऱ्यांदा क्लिक कराल तो तुमचं दुसरं प्रिफरन्स बनेल. नेक्स्ट असं करत करत तुम्ही तुमचे सगळे प्रिफरन्सेस सेट करू शकता मित्रांनो. नाव हे सगळे प्रिफरन्सेस सेट झाल्यावरती यू विल रिअलाइज इट की हे मला पुन्हा पूर्ववत करायचे. माझ्याकडनं चुकून बटन वरती खाली दाबलं गेलं होतं, त्यामुळे 8-9 बटन्स असतात किंवा 8-9 कॉलेज असेल त्यावेळी डेफिनेटली गडबड होऊ शकते. सो त्यावेळी मला पुन्हा रिसेट करायचे त्यांना. तर खेळाप्रमाणे आहे, तुम्ही करू शकता. खाली रिसेटचं बटन दिलेलं आहे. वन्स यू रिसेट इट सगळे प्रिफरन्सेस गायब होतील आणि आता तुम्ही परत पहिल्यापासून एक एक निवडू शकता, वन आफ्टर दी अनदर. वन्स यू आर डन विथ इट अँड देन यू रिअलाइज की तुमचा जो काही प्रिफरन्स तुम्ही दिलेला आहे, हे प्रिफरन्सेस तुम्ही दिलेले आहेत, हे प्रिफरन्सेस योग्य ऑर्डरमध्ये नाही आहेत. कारण 2 नंबर कॉलेज पहिलं दिसतंय, नंतर पहिलं, नंतर चौथं, मग तिसरं आणि मग 5वं दिसतंय. तर मला 1, 2, 3, 4, 5 मध्ये सर करून मिळतील का? येस, इट कॅन हॅपन. सो खाली सॉर्ट नावाचं बटन आहे, सॉर्ट प्रिफरन्सेस. जसं तुम्ही सॉर्ट प्रिफरन्सेस बटन दाबाल थोड्या वेळासाठी तुमची विंडो अशा प्रकारे पॉपअप होते आणि वेट करायला लावते तुम्हाला. आणि ते झाल्यावरती तुम्हाला तुमचे सगळे प्रिफरन्सेस एकानंतर एक दिसायला सुरुवात होतात. किती छान. 1, 2, 3, 4, 5 सगळे प्रिफरन्सेस वन आफ्टर दी अनदर मला दिसायला सुरुवात झाली. किती मस्त झालेलं. नाव सेव्ह अँड नेक्स्ट नावाचं बटन तुम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं. इफ यू आर हॅपी विथ युअर सिलेक्शन यू कॅन गो फर्दर अँड सेव्ह अँड नेक्स्ट बटन तुम्ही जाऊ शकता आणि यू कॅन लॉक युअर ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म लॉक करण्यासाठी फार सिंपल आहे. जसं तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म लॉक केला होता तसं ऑप्शन फॉर्मच्या जेव्हा तुम्ही स्क्रॉल डाऊन कराल तुम्हाला सगळे कॉलेजची लिस्ट दिसेल. खाली तुम्हाला एक डिक्लेरेशनला टिक करायचंय. यू नीड टू डू दॅट, कारण तरच ते बटन ऍक्टिव्ह होतं लॉकचं. ते बटन तुम्ही टिक केलं तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ऑप्शन फॉर्म लॉक होण्यासाठी रेडी झालाय.
सगळं एकदा चेक करून झाल्यावरती तुम्ही जेव्हा बटन दाबताय लॉक ऑप्शन फॉर्म, त्यावेळी तुम्हाला तो विचारेल की तुम्हाला तो कन्फर्म करायचा आहे का, कारण तुम्ही तो एडिट मॉडिफाय नाही करू शकणार एकदा लॉक केल्यावरती. गव्हर्नमेंटने खूप छान प्रकारे या सॉफ्टवेअर कंपनीने हेल्प आउट केलेलं आहे की तुम्ही ऍक्च्युली अनलॉक करू शकता थोड्या वेळासाठी 22 तारीखपर्यंत. सो तुम्हाला काही गडबड झालेली वाटली तर काळजी करू नका. बट मला पालकांनी विचारलं आहे की सर इफ वी डू नॉट लॉक द फॉर्म सो काय होईल. जर तुम्ही फॉर्म लॉक नाही केला तर गव्हर्नमेंट तुमचा फॉर्म कन्सिडर करणार नाही, कारण तुम्ही तो प्रोसेस करून दिलाच नाही असं त्यांना वाटत राहील. त्यामुळे प्लीज लॉक करा तुमचे फॉर्म. जेव्हा जेव्हा तुमचे ते फॉर्म भरून होतील त्यामुळे ते लॉक केले पाहिजेत. द मोमेंट यू विल प्रेस द लॉक बटन यू विल फाइंड स्क्रीन लाईक दिस पॉपअप. तुम्हाला त्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ऑटो व्हेरीफाय झालाय आणि ऑप्शन फॉर्म जो काही भरलाय तो आता लॉक झालेला आहे अँड यू आर रेडी फॉर द नेक्स्ट स्टेज. जेव्हा तुम्ही आता पुढच्या गोष्टीची वाट बघू शकता. 23 तारीखला तुमचा मेरिट रँक येईल. 23 ते 25 कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला झाला तर ग्रीव्हन्स तुम्ही रेज करताय आणि 30 तारीखला तुम्हाला कळेल तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. असंच तुम्हाला करता करता 31 तारीख पासून 3 तारीख पर्यंत ऍडमिशन घ्यायचंय. जर हवं असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा एकदा ऐका, पहिल्या प्रिफरन्सचं कॉलेज लागलं तर कंपल्सरी घ्यायचंय. पहिल्यापासून दुसऱ्यापासून शेवटपर्यंतचं म्हणजे 10वं कॉलेज जर तुम्हाला लागत असेल तर मग ते तुमच्या ऑप्शनवरती राहील. सर मी पहिलं कॉलेज होतं प्रिफरन्स सिलेक्ट केलं, मला लागलं आणि मी तिथे ऍडमिशनही घेतलं, पण मी राऊंड 2 आणि 3च्या बाहेर गेलो कारण ते पहिलं प्रिफरन्स होतं आणि मी घेतलंही आहे ऍडमिशन. सो माझ्यासाठी पुन्हा एकदा काही आहे का? ऍब्सोल्युटली येस. सेकंड आणि थर्ड राऊंड नंतर जो काही 4th राऊंड होईल तिकडे तुम्ही एलिजिबल आहात तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून नवीन सीटला वाट बघण्यासाठी. बट तुर्तास काळजी घ्या, जसे जसे राऊंड पुढे जातील तशा सीट्स फिल होत जातील आणि आपल्याला उरलेल्या वेकन्सीज कमी असतील. All the best friends, and if you find any difficulty while selecting college or choosing your career, you can contact me on WhatsApp. We will do your counseling on Zoom app 40 minutes तुमच्या पेरेंट्सच्या सोबत. So all the best. If you find any kind of difficulty you can get in touch with me. All the best for your option forms and admission process. Thank you so much.